छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने निवेदन आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। नाशिक शहरातील रस्त्यांची अवस्था सध्याच्या पावसाळ्यात अत्यंत दयनीय झाली आहे। शहरातील विविध मुख्य व उपमहामार्गांवर असंख्य खोल आणि धोकादायक खड्ड्यांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून वाहतुकीची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे। सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत। अपघातांचे प्रमाण वाढले आहे आणि नागरिकांचा रोष दिवसेंदिवस तीव्र होत आहे। तसेच काही दिवसांपूर्वी नाशिक सिव्हिल सर्जन डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी एक आदेश काढला होता की नाशिक शहरातील रुग्ण जिल्हा रुग्णालयात पाठवू नये। त्या रुग्णांची तपासणी किंवा त्यांच्यावर उपचार हे महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये करावेत। आम्ही त्यांची भेट घेतली असता त्यांच्याकडनं आम्हाला नाशिक महानगरपालिकेचे रुग्णालय कुठलेही पेशंट महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचारांसाठी ठेवत नाही, तर ते सर्व पेशंट जिल्हा रुग्णालयाकडे पाठवत असल्याची माहिती दिली आहे। त्यांनी दिलेली माहिती अत्यंत गंभीर आहे, त्यामुळे त्या विषयावर आपण तात्काळ नाशिक जिल्हा रुग्णालय व नाशिक महानगरपालिका आरोग्य विभाग यांची बैठक लावावी। त्या बैठकीमध्ये नेमकं कोणाचं काम चुकीचं आहे हे नाशिक जिल्ह्यातील व शहरातील नागरिकांना स्पष्ट करून द्यावे अशी मागणी आपल्याकडे करत आहोत। यापूर्वीही अनेक सामाजिक संस्था राजकीय पक्षांनी वेळोवेळी आंदोलन व निवेदने देऊनही महापालिका कुंभकर्णाच्या निद्रिस्त अवस्थेत असल्यासारखी वागत आहे। त्यामुळे छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने हे निवेदन देत असून आमच्या मागण्या तातडीने मान्य न केल्यास संघर्ष तेवढाच प्रखर व व्यापक होईल याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे। नगरपालिकेला आज छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे। नाशिक शहरात सगळीकडे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होतात, अनेक लोकांना आपले जीव गमवावे लागत आहेत। आरोग्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात या नाशिक शहरामध्ये या रस्त्यांमुळे उद्भवला आहे। अनेक लोकांना या रस्त्यातून मार्ग काढताना मोठ्या प्रमाणाला त्या खड्ड्यांना सामोरं जावं लागतं। म्हणून मनपा प्रशासनाला आम्ही 7 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे। 7 दिवसामध्ये हे सर्व रस्ते खड्डेमुक्त करा। नाशिक मनपा प्रशासनाचं जे वैद्यकीय विभाग आहे त्या वैद्यकीय विभागामध्ये पोस्टमॉर्टम होतं, डिलिव्हरी पेशंट त्या ठिकाणी केले जाते, परंतु महापालिकेचं हे सगळं बंद असल्यामुळं सगळा लोड सिव्हिल या हॉस्पिटलवर पडत असल्यामुळं तीही चर्चा आम्ही उपायुक्तांशी यावेळी केली। येत्या 7 दिवसामध्ये हे सगळे प्रश्न ते निकालीत काढणार असल्याचं त्यांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलं। तरी पण 7 दिवसात जर त्यांनी या सगळ्या प्रश्नांवर दखल घेऊन आम्हाला न्याय दिला नाही, आमच्या मागण्या जर त्यांनी सोडवल्या नाहीत, तर निश्चितपणे या नाशिक शहराच्या सर्व नागरिकांच्या वतीनं छावा क्रांतीवीर सेनेचे सर्व पदाधिकारी महानगरपालिकेच्या 4ही गेटवर गेट बंद आंदोलन जोपर्यंत मग काम होणार नाही तोपर्यंत एकही अधिकारी घरी जाऊ देणार नाही असा इशारा आम्ही त्यांना यावेळी दिलेला आहे। त्यांनी आमच्या मागण्यांचं गांभीर्यपूर्वक त्या ठिकाणी दखल घेत लवकरात लवकर आमचे सगळे प्रश्न सोडवावे ही विनंती आम्ही मनपा प्रशासनाला केलेली आहे।